देवा जेवाय बरं आहे त्याच्यात ठेव. ही धरा खांब त्याला तुम्हाला देत होती ती खांब. किती महाग आहे ती, पण आम्हाला डायरेक्ट 250 रुपये फायदा भेटला मला डायरेक्ट. मग मी माझी पहिली ऑर्डर होती ना झेप्टोवरून, तर 250 रुपयाचा फायदा आला. तोच होता. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतील, खुश असतील, हॅपी असतील. सो आजचा व्लॉग जो आहे तो संध्याकाळचा आहे आणि संध्याकाळचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अशा काही गोष्टी मी शेअर करणार आहे की मी ॲज इट इज जसं आम्ही घरात बोलतो किंवा राहतो, वागतो, ते सगळं तुमच्यासोबत ॲज इट इज शेअर करणार आहे मी. आणि व्हिडिओचा मध्ये मी व्हॉईस पण बंद करणार नाही आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळेल की आम्ही घरात इतकंच फ्री राहतो आणि इतकंच अंडरस्टँडिंग राहतो आणि इतकंच असं पोलाइटली मी सगळ्या गोष्टी हँडल करते. तर संध्याकाळचे समथिंग 6:45-7 वाजले होते आणि आज तुमच्या सोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे की मी पहिल्यांदा झेप्टो हे ॲप डाउनलोड केलं आणि त्यावरून मी काही साहित्य मागवलं. जसं की मला नेहमीच असं प्रॉब्लेम यायचा की अचानकच मला एक भाजी नसायची, भाजीपाला, किंवा अचानक आपल्याला ना दही लागतं, अचानक दूध लागतं, आपण नाही जाऊ शकत, पाहुणे आलेले असतात किंवा येणार असतात आणि आपल्याकडं काही व्हेकल नसतं, किंवा मग मला अचानकच डाळ संपते, काही पण असं होतं अचानक. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो हे मी शिकले. हे बऱ्याच दिवसापासून ॲप्स आहेत, बट याचा उपभोग घेण्याचं मी आता ठरवलं, कारण इतक्या दिवस जे होतं ते हर्ष माझ्यासोबत होता. म्हणजे संध्याकाळचा दिवसभरचा तो घरी असायचा, दिवसभर पण माझी एखादी कामं पण करायचं आणि संध्याकाळी तो दूध वगैरे आणणं हे सगळं करायचं. पण आता कसं झालं आहे ना, तो सकाळी त्याचं आणि दुपारी संध्याकाळचं सगळं रुटीन चेंज झालेलं आहे. तेही शेअर करेल मी की त्याचं रुटीन कसं काय झालेलं आहे. तर त्यामुळे मलाच एकटेला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. गाडी पण तो घेऊन जातो म्हणून माझ्याकडे 2 व्हीलर नसते आणि एक छोट्याशा गोष्टीसाठी मला मोठी गाडी काढून जाणं हे योग्य नाही वाटत आणि एवढे एफर्ट्स पण नाही. त्याच्यामुळे मी झेप्टो हे ॲप डाउनलोड केलं आणि त्याच्यावरनं मला खूप प्रचंड असा फायदा झाला. पटकन असं मी झटकन एखादी वस्तू जर मागवली तर एक वस्तूसुद्धा, सिंगल एक पालखाची जुडीसुद्धा ते घेऊन येतात. मला याचं खूप आनंद आहे की हरसारखंच माझं ते इतकं पटकन झटकन काम करतात. त्याबद्दलच मी थोडं पुढे पण सांगेल. तर संध्याकाळची दिवाबत्ती माझी झालेली आहे. एक्झॅक्टली 7 वाजता, म्हणजे 7 वाजताच माझ्या घरात दिवाबत्ती होते. मला आवडते, मी करते. आणि इकडे तुळस होती माझी, तर तुळशीला आणि कोरपडीला मी एकच दिवा लावते. तर तुम्ही म्हणत असाल की लक्ष्मी हे पातेलं आणि हे सगळं इथे ठेवलं आहे, पण हे जे पातेलं आहे हे मला द्यायचं आहे. ते भंगारवाले दादा येतात त्यांना, आणि ती बाटली माझी फरची पुसायची आहे. ताईला सांगितलं तिकडे ठेवत जाऊ नको, पण ठेवते. पण ठीक आहे, बोलेल तिच्याशी. नेक्स्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन घर माझं इतकं छान फ्रेश आणि फ्रेग्रन्स कसा राहतो. तर हे जे डिफ्युजर आहे याचा मी उपयोग करते, जेणेकरून घरामध्ये कापूरची संध्याकाळची एकदम देवाची नॅचरल एक आपली आस्था असते, त्याची वाईब क्रिएट होते. आणि त्याच्यामध्ये हे जे मी धूप दाखवलं तुम्हाला, लिक्विड एसेन्शियल ऑइलसारखं, तर त्याच्यामध्ये तुम्ही लिक्विडला पण टाकू शकता पाण्यामध्ये. इथे माऊ पण बाहेर आली होती. हे माऊ घरात चल, अशी नाही येणार आहे मला माहिती. कारण संध्याकाळचं काय असतं ना की दरवाजा उघडला की माऊ पहिले बाहेर जाते, थोडंसं चक्कर वगैरे मारून येते ती, आणि त्यानंतरच मग ती घरात येते. तशी घरात येतच नाही. कॅमेराने आवडत तिला. आणि हे जे आहेत हे बिस्किट जे आहेत ना, हे त्यांचंच फूड आहे. हे काही घरातले बिस्किट वगैरे नाही आहे. त्यांचा कप्पा, त्यांचं मेडिसिन, त्यांचं खाणं हे सगळं वेगळं असतं, एकत्र काहीही नसतं.
चला स्वयंपाक करायचा आहे. काय स्वयंपाक करावं तेच कळत नाही. लायनर बघू शकता, सकाळी लावलेला तो डॉट अजूनही हल्लेला नाही आहे पण. सो मी एक गोष्ट ॲड केली आहे, गाडीसाठी घेतली आहे. फ्रेश अरोमा आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये ॲक्च्युली लेमनसारखं आहे काय ते, लेमन हे इतकी क्यूट आणि इतकी छान वाटेल ना. चला याचा मी थोडासा टेस्ट घेते गाडीमध्ये आणि मग याचा रिव्ह्यू देते आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला पण तुमच्या कारसाठी घ्यायचं आहे की नाही घ्यायचं. आणि आपला धूप पण जळत आलेला आहे, तर जसं धूप जळत येईल तसं आपण याच्यामध्ये हे इसेन्स वापरणार आहे. 2 थेंब टाकायचे सांगितलं त्यांनी फक्त. सो लेट्स गेट स्टार्टेड. कारण मला कसं आहे ना, घर एकदम असं प्रसन्न फ्रेश, कुठलीही जागा असो, मी पार्लरमध्ये असो, स्टुडिओला असो, घरी असो, मला ना सगळ्या गोष्टी एकदम अशा फ्रेश छान आवडतात. असं फ्रेश राहायला पाहिजे सगळं. सो ही एकदम क्युटी बॉटल आहे, ही पण तुमच्यासोबत शेअर करते. चला ही इकडे ठेवते. आणि दिवाबत्ती झालेली एकदम असं आज एकदम छान असं मस्त वाटते. आणि मला माहीत नव्हतं की मेकअप पण भेटतो झिप्टोवर. त्यापेक्षा हे इथे त्यांनी काहीतरी बारकोड पण दिला आहे, कसला मला माहीत नाही. मी आता तो ट्राय करेल. आणि 10 मिनिट्स दिले, पण त्याच्यापेक्षा लेटच झालं, थोडंसं लेटच आलं, ते लवकर नाही आलं, बट ठीक आहे. आणि इथे नो आल्सो डिलिव्हरी मेकअप, नाव आल्सो डिलिव्हरी, इथे नाव आल्सो डिलिव्हरी, नाव ऑल्सो डिलिव्हरिंग मेकअप अँड ब्युटी असं दिलं त्यांनी 10 मिनिट्स. सो इथे आपण म्हणजे मेकअपसुद्धा मागवू शकतो असं त्यांनी दिलं. तर छान असं इथे बघू शकतो दिवाबत्ती कशी असते. बोके इकडे झोपलं. चला माऊ गेली वाटतं, पळाली परत बाहेर. माऊ 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 चल घरात, चल लगेच चल घरात, चल चल चल. छान थोडंसं दार ढकलून घेते कारण ना माऊ बाहेर जाते. बस म्हणजे आता इथून ती जाणार नाही. सो चला थोडंसं आता लॅपटॉपचं काही काम आहे ते करते, कारण ताई आल्यानंतर मग त्या थोडीशी स्वयंपाकाची हेल्प करतील. पण मला काम करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मग मी थोडंसं काम करते. चलो 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 चला थोडंसं काम करते. चला एक 5 मिनिटात परत भेटते तुम्हाला. आणि स्किन कधी अशी कधी तशी छान दिसते, आणि आता कशी दिसते गोरी गोरी पाम फुलासारखी छान. चल एक नंबर. घरामध्ये असं एकदम लाईटमध्ये बघू शकता तुम्ही, दूर गेलेला आहे. इतका छान फ्रेग्रन्स येतो, इतका छान वास येतो आहे आपलं, म्हणजे याचा कापूरचा. मला हा वास एवढा आवडतो ना, एवढा कापूरचा वास मला खूप म्हणजे खूप आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. आणि एकदम छान नॅचरल देवाची फिलिंग येते त्याने, खरंच एकदम मस्त आहे. तर अजून तर त्याच्यात इसेन्स टाकायचं बाकी. इसेन्स ते संपत आल्या जेव्हा येतं तेव्हा त्यांनी 2 थेंब टाकायला लावले. सो ते पण ट्राय करू आता कसं वाटते कसं नाही. आणि गोदरेजचं हे तर याचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला स्पेशली देईल, कारण ऑसम प्रॉडक्ट आहे. आणि हे ब्लूटूथने पण चालतं, तेही तुमच्यासोबत सगळं शेअर करेन मी, ठीक आहे. सो चला काम करू थोडं. द्राक्ष बघा ना किती भारी आहे ऑनलाईन. त्याच्यामध्ये काय तो बॉक्स बघा याच्यावरून जिप्टवरून मागवली. मी तुम्हाला बोलत होते की असं लिपस्टिक आणली का त्याच्यामुळे नाही चांगलं दिसते, मला नाही दिसत. कितीची 10,000ची? नाही नाही ती माझी ती साडी कितीची? हे मी धुवून देते तुम्हाला त्याला दोघांना. कसं काय याच्यात पाणी होतं. अहो एवढी मोठी मोठी स्ट्रॉबेरी होती ना, पण आम्ही व्हिडिओसाठी थांबा मध्ये जोडायचं तिकडे, म्हणूनच म्हटलं हे काय इथं कचरं, व्हिडिओसाठी घेतले आम्ही. हर्षद आला तिकडे मग थांबून घेतलं म्हणजे मध्ये देण्यासाठी. ठीक आहे लालवाली, त्याचे बाबा काही खात नाही काही नाही.
2 तुम्ही खा, फरशात 2 तुम्ही काही खा. होते मी आता एवढं फ्रेश. देवा जेवाय बरं वर्ष त्याच्यात ठेव. ही धरा खांब त्याला तुम्हाला देत होती ती खांब. किती महाग आहे ती, पण आम्हाला डायरेक्ट 250 रुपये फायदा भेटला मला डायरेक्ट. मग मी माझी पहिली ऑर्डर होती ना झेप्टोवरून, डायरेक्ट 250 रुपयाचा फायदा आला झेप्टोवरून. मस्त आहे बघू. पण आता काय करेल मी, भाजीपाला वगैरे लागला ना आपल्याला तर सकाळी ऑर्डर करून देत जाईल. 10-15 मिनिटात भाजीपाला लगेच. अरे मग ते फ्रेश होत. आता खाऊन तर पुरं याच्यात टाक. पूर्ण पूर्ण खायचं कसं एवढा कच्चा नाही, एवढं कसं नाही ते. एवढी थंड होते, इतके छान होते, क्वालिटी मस्त होतं. अगं एवढं वाढलं का मी कमी कर ना, ते गरम गरम आहे ना. खायला जागा नाही का मला. हो राहू दे. थोडं घे. कसं खायला असं काय नाही. कोल्ड्रिंक दे ना. देते मी. जल्दी दे बाबा. याला सवय लागली बरं का कोल्ड्रिंक त्याच्या संग खायची. मला म्हणतो अजून आणून ठेव. गोडी मग छान आहेत ना. तुला काय बिघायचं माझं बाय. हो बाबा भारी. असं कावर घ्यायचं काय झाडं घेतलं ना. ते पिगी हे पिगी ते पिगी. आता पिगीचा डोगी त्याच्यामुळं तसंच कुसत. अगं काय पण नका बोलू. आता मम्मीचं लेकरू आहे बाई. काय तू नाही काय म्हणते ते तुम्हाला ते दुसरं बोलताय. मम्मीचं लेकरू किती मोठं झालं. फ्रूट बास्केट मध्ये फ्रूट सेक्शनला खाली लाल लाल आहे का ते लाल लाल बाटलीचं आहे त्याच्या खालच्या कप्प्यात. हा दरवाजा खोला पूर्ण व्यवस्थित. बोक्या पण आला लगेच दरवाजा उघडला तर. तुला गोल ग्लास मध्ये देऊ का रे वाईनच्या. वाईन ग्लास मध्ये देऊ का मस्त पैकी. हे बघ याच्यामध्ये देऊ का तुला. हा ना नाही म्हणतो तो. आम्ही आणले 3 मस्त. मला खूप आवडतं. आपल्या लेकरं हाऊस कोण करेल देऊन टाकायचं. जाऊ दे नाही ती गाड्या 3 आणली. मस्त छान आहेत पण. पहिलं गाड्याने याचं केलं दुधाचं. दूध ज्यूस प्यायचा, वाईन प्यायची, ड्रिंक प्यायचं. मस्त. नाही वा बोक्या पण आला. आणा होती बॉटल इकडं. बाई आता हे पूर्ण वतायचं का आता पुन्हा याच्यात पुन्हा वतायचं आता हे. त्याला असं किक बसली पाहिजे डायरेक्ट. द्राक्ष छान होतं. असे परेशान नाही करता. दुपारी पण थंड होते. तुम्हाला परेशान नाही करत. लेकरले परेशान करता. खायला प्यायला एकदम त्याला फक्त सोय पाहिजे. मग तुम्ही त्याला काही पण काम सांगा असं त्याचं. लोकांचे लेकरले परेशान करतात. रिकामे लाड नाही ना आपल्याकडे. तरी आत्ता मनाने भरपूर वागायला लागलंय. पहिले तर असा बंधनात होता तो. डायरेक्ट गल्लीच्या बाहेर नाही. आत्ता 1 महिना पहिलं तर गल्लीच्या बाहेर नव्हता. तिथे त्याच्या बाहेर जायचं नाही. इथं उभं राहायचं. काय इथं चालू आहे रेकॉर्डिंग. टॉप करू जाई त्याला.